की अजितदादांसारखा एक भरोसेमंद, उत्तम, दिलदार, केवळ सहकारीच नव्हे तर मित्र मी गमावला आता। शासकीय किंवा प्रशासकीय कामकाजामध्ये एक खंबीर मला पाठिंबा होता, आधार होता। कोणतीही गोष्ट काही एखादी कळली नाही तर अजितदादांबरोबर मी बोलायचो आणि एवढा विषयाचा सखोल अभ्यास करणारा सहकारी किंवा लोकप्रतिनिधी अभावानेच आढळले आज सुद्धा। त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते 6 वेळा उपमुख्यमंत्री होते हे तर आहेच, पण विशेष म्हणजे एका मोठ्या वृक्षाच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःची ओळख निर्माण करणं हे फार अवघड असतं। काही जणांना आयुष्यभर वृक्षाच्या सावलीत राहावं लागतं, वृक्षाच्या सावलीचा आधार घ्यावा लागतो, पण काही जण असे असतात की त्या वृक्षाच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःची एक ओळख निर्माण करतात। त्यातले एक अजितदादा होते। अर्थ खातं तर त्यांनी सांभाळलंच, पण जेव्हा लॉकडाऊनमध्ये मंत्रालय बंद होतं आणि जवळपास अर्थचक्र थांबते की काय अशी परिस्थिती होती, त्याही वेळेला या माणसाने कसा काय तो समतोल साधला, कोणती योजना बंद पडू न देता महाराष्ट्राचं अर्थचक्र सुरू ठेवलं। हे फार एक त्याला एक कसब लागतं, कौशल्य लागतं, जे अजितदादांकडे होतं। कर्जमुक्ती तर आम्ही आधी केलीच होती, ती कर्जमुक्ती पार पाडणं गरजेचं होतं। पैशाचे स्रोत सगळे थांबलेले होते, पण तरी देखील कर्जमुक्ती करून दाखवली। शिवभोजन ही गोरगरिबांसाठी जी योजना आम्ही सुरू केली होती, ती 10 रुपयाची थाळी ही 5 रुपयात करणं हे गरजेचं होतं। पैशाची आवक काही नव्हती, पण तरी सुद्धा अजितदादांनी ते करून दाखवलं। अशा अनेक गोष्टी मला सांगता येतील। त्याही काळामध्ये मंत्रालय बंद होतं, पण महाराष्ट्र बंद नव्हता। महाराष्ट्र हा चालू होता, त्याचे सगळे कारभार, उद्योग आणि विकास कामं सुद्धा, अगदी शिवसेना प्रमुखांच्या नावाने जो आपण समृद्धी महामार्ग केलाय तो सुद्धा त्यांनी थांबू दिला नव्हता। अटल सेतूचं काम त्यांनी थांबू दिलं नव्हतं, ते सुद्धा लॉकडाऊनच्या काळात सुरू ठेवणं हे फार मोठं जिकरीचं होतं। हे कसं काय त्यांनी केलं हे सुद्धा एक कसब आहे।